मदतीने अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि इथे नागपूरला सुरू असलेलं हे उपोषण आताच या ठिकाणी मान्य साहेबांच्या हस्ते आम्ही ते थांबवतो आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन सुद्धा थांबविण्याच्या सूचना आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना देतो। पुनश्च एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद। मोठी बातमी आपण बघतोय, मंत्री अतुल सावे हे भेटीसाठी गेलेले होते आणि गेल्या 6 दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं आणि हे उपोषण आता थांबवण्यात येत आहे। ओबीसींच्या 12 मागण्या ज्या होत्या त्या सरकारनं आता मान्य केलेल्या आहेत। नागपूरमध्ये मागच्या 6 दिवसांपासून ओबीसींचं सुरू असणारं साखळी उपोषण आता संपलेलं आहे। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी या संदर्भातली महत्त्वाची घोषणा केली आहे। तर ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, महाज्योतीचा निधी वाढवला जाणार आहे, महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनातर्फे दिला जाईल, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या मागण्या होत्या त्या आता मान्य झालेल्या आहेत। त्यामुळे गेल्या 6 दिवसांपासून सुरू असणारं नागपूरमधलं ओबीसींचं हे साखळी उपोषण आता थांबवण्यात आलेलं आहे। हे उपोषण आता मागे घेण्याची घोषणा ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी केलेली आहे। तर ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी आंदोलकांची ही भेट घेतली। अतुल सावे हे उपोषण सोडवण्यासाठी आणि एकूणच सरकारने कोणकोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहेत या संदर्भात बोलण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित होते आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सरकारच्या या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातली सरकारने कोणकोणत्या मागण्या मान्य केल्यात या संदर्भातली माहिती दिल्याच्या नंतर आता हे उपोषण मागे घेतलं जात आहे। 14 पैकी 12 मागण्या मान्य झाल्याचं आता तायवाडेंनी म्हटलंय आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। नागपूरमधलं ओबीसी आंदोलकांचं हे उपोषण मागच्या 6 दिवसांपासून सुरू होतं। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी 14 पैकी 12 ज्या मागण्या सरकारनं मान्य केल्या या संदर्भात आता भाष्य केलंय आणि हे उपोषण मागे घेतलंय।